कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। बाहेरून आलेल्या परप्रांतीय नागरिकांची प्रशासनाकडून चौकशी आणि नोंदणी केली जावी या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याने येत्या महिनाभरामध्ये याबाबत कार्यवाही झाली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आंदोलनात्मक भूमिका घ्यावी लागेल असा इशारा मनसेचे सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी दिला आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी परप्रांतीय नागरिकांच्या बाबतीत नोंदणी आणि चौकशी करण्याबाबत 14 जानेवारी रोजी दिलेल्या निवेदनाबाबत महाड तहसीलदार कार्यालयात प्रशासनाकडून बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। या बैठकीसाठी मनसे महाराष्ट्र सरचिटणीस वैभव खेडेकर, महाड शहर पोलीस निरीक्षक संतोष जाधव, महाड पंचायत समितीचे प्रतिनिधी, दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष सुबोध जाधव, उपजिल्हाध्यक्ष चेतन उतेकर, रायगड जिल्हा सचिव अमोल पेणकर, महाड शहर अध्यक्ष पंकज उमासरे आदी पदाधिकारी उपस्थित होते। अमित जी शाह या ठिकाणी आले होते, देशाचे गृहमंत्री, आणि ते येत असताना त्याच्या 1-2 दिवस आधी या MIDC मध्ये एक नक्षलवादी मिळाला आणि त्या बिर्ला कंपनीला अमित शहा जी भेट देणार होते। एक मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता या MIDC मध्ये होती। प्रशासनाने जर वेळीच अक्षय भोसले यांची जर दखल घेतली असती निवेदनाची तर तो त्याच वेळात पकडला गेला असता, बिहारच्या पोलिसांना इथे येण्याची आवश्यकता लागली नसती। आमचं म्हणणं तेच आहे की या MIDC मध्ये अनेक रोहिंगे, अनेक बांगलादेशी आणि अनेक नक्षलवादी काम करतायत। या MIDCच्या मालकांवरती, कॉन्ट्रॅक्टरांवरती कोणाचंही बंधन नाही। तर देशाच्या गृहमंत्र्यांच्या बाबतीमध्ये जर ही परिस्थिती असेल तर आमच्यासारख्या सामान्य माणसाची काय परिस्थिती असेल याचं उत्तर मी त्यांच्याकडे मागितलं। त्यांना आम्ही 1 महिन्याची मुदत दिलेली आहे। या 1 महिन्यामध्ये नगरपालिका प्रशासन असेल, गटविकास अधिकारी असतील, तहसीलदार असेल, MIDCचे सगळे पदाधिकारी हे असतील, अधिकारी असतील, यांनी संयुक्तपणे या सगळ्याची दखल घेतली पाहिजे, या सगळ्यांना शोधून काढलं पाहिजे, त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे। अन्यथा 1 महिन्यानंतर प्रशासनाचा आणि आमचा या ठिकाणी संघर्ष होईल। आम्ही या सगळ्या परप्रांतीय लोकांना, ज्यांची नोंदणी तर नाही, जे बांगलादेशी आहेत, जे रोहिंगे आहेत किंवा जे नक्षलवादी आहेत, त्यांना आम्ही धरू आणि त्यांच्या बाबतीमध्ये काय प्रसाद द्यायचा तो आम्ही देऊ आणि प्रशासनासमोर हजर करू। मग मात्र या अधिकाऱ्यांवरती कारवाई केल्याशिवाय आम्ही गप्प वाटणार नाही, असं आम्ही त्यांना निवेदनामध्ये सांगितलंय। 1 महिन्यामध्ये मला वाटतं प्रशासन आता अलर्ट मोडवरती आहे, याच्यावरती कारवाई करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे।